रामकृष्ण हरी माऊली महाराज. आता ही गोष्ट सगळ्यांना परिचयाची की संत नामदेव महाराज एकदा विठ्ठलाला नैवेद्य दाखवायला गेले पुरणपोळीचा. नेमकं त्यावेळी एक कुत्रा आलं, त्यांनी त्यातली एक पुरणपोळी उचलली आणि ते पळू लागलं. पाठीमागून त्याच्या महाराजही पळतायत का की कोरडी पोळी खाऊ नको म्हणून तूप टाकून खा. आता मला सांगा, संत सोडून दुसरा कोणी असता तर ही भावना आली असती का हो मनात? मुळात मदतीची भावना आहे ना, ही संतांच्या अंतरंगात होती, दाखवण्यात नाही. तर माऊली पाचारण करूयात हरिभक्ती परायण सोहम महाराज काकडे यांचं. रामकृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी हरी राम हरी जय राम कृष्ण हरी जय राम हरी कृष्ण जय राम राम जय राम जय राम हरे जय राम जय राम. नामाच्या बळे न भिवू सर्वथा, नामाच्या बळे न भिवू सर्वथा, नामाच्या बळे न भिवू सर्वथा, नामाच्या बळे न भिवू सर्वथा. कळी काळाच्या माता सोटे मारू, कळी काळाच्या माता सोटे मारू, कळी काळाच्या माता सोटे मारू. वैकुंठीचा देव आणूया कीर्तन, वैकुंठीचा हा टाळ कीर्तन, विठ्ठल गाऊनी नाचुरंग, विठ्ठल गाऊनी नाचुरंग, विठ्ठल गाऊनी नाचुरंग. सुखाचा सोहळा करुनी देवा, सुखाचा सोहळा करुनी देवा. प्रेमी वनमाळी चित्ती वनमाळी चित्ती धरू, ऐसे वनमाळी चित्ती धरू. सावता म्हणे ऐसा भक्ती मार्ग धरा, म्हणे ऐसा भक्ती मार्ग धरा. तेने मुक्तीद्वारा ओळंग, भक्तिदारा ओळंगत, तेने भक्तिदारा ओळंगती. वैकुंठीचा देव आणूया कीर्तन, वैकुंठीचा देव आणूया कीर्तन. विठ्ठल गाऊनी नाचुरंग, विठ्ठल गाऊनी नाचुरंग, विठ्ठल गाऊनी नाचुरंग. विठ्ठल 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 बोला कुंडली पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. संत सावता महाराज बोलो रे भाई सब संतन की जय. प्राप्त समय कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग संत शिरोमणी श्री सावता महाराज यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा सर्वांच्या पाठांतरातला परिचयातला नामाचं महात्म्य सांगणारा आणि नामाचं बळ दिग्दर्शित करणारा अभंग आज सेवेसाठी निवडलेला आहे. अभंगाचा थोडा जर विचार आपण केला तर हा अभंग जो आहे नामाचं महात्म्य सांगणारा आहे आणि मुळात हा अभंग प्रापकासाठी नाही, हा अभंग ग्राहकासाठी नाही, तर हा अभंग फक्त आणि फक्त धारकासाठी. कारण सर्व संत हे नामाचेच धारक आहे. तुकोबारायचं प्रमाणे आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक. नेनो प्रकार अनेक, नेनो प्रकार अनेक. सर्व भावे एक विठ्ठलचे प्रमाण, सर्व भावे का विठ्ठलचे प्रमाण. सर्व भावे जय हो प्रमाण. वा वा सर्व भावे विठ्ठलचे प्रमाण. जी मंडळी नामाची धारके, जे संत आमचे नामाचे धारक आहेत, त्यांचं बळ असे
की त्यांना काळाला सुद्धा घाबरण्याची गरज नाही. प्रमाणे आम्ही धारक नामाचे, आम्हा भय नाही काळाचे, ऐसे नामाचे ते थोरी, कळी काळ दास्य करी. अहो सर्व जग काळाला घाबरतं, पण आमच्या संतांपुढं काळ गुलाम सलाम करी, कया घरी राबतसे. अहो विचार जर केला, एक साधा प्रसंग सांगतो. संत सावता महाराज यांची पोरगी आजारी पडली, तापेने फणफणली पोरगी. संत सावता महाराज बाजूला बसलेले, थंड्या पाण्याच्या पट्ट्या मुलीच्या डोक्यावरती ठेवतात. संपूर्ण गाव मुलीला पाहायला आलंय आणि तेवढ्यात एक व्यक्ती धावत धावत आला. महाराज महाराज महाराज. काय, मुलीला ताप आलाय ना? अरे हो आलाय. का आलाय माहितीये का? हो का रे? महाराज 2 दिवसा पहिले तुम्ही बांधावरचा मसोबा उचलला आणि बाजूला ठेवला ना, त्या मसोबाचा कोप झाला म्हणून तुमच्या मुलीवरती काळ ओढवून आला. असं म्हटल्यावर सावता महाराज उठून उभे राहिले आणि सावता महाराज म्हणतात, हे अरे आम्ही कोणा मसोबाला मानत नाही. शेंदरी हेंदरी दैवत्य कोणती पूजे भूते त्यांना मानतच नाही. आम्ही मानतो फक्त जगन्यंता श्री पंढरी श्री पांडुरंगाला. आणि आमचा तो देव काळाचाही काळ आहे. आणि ज्या काळाचं महात्म्य तुम्हाला सांगतोय ना, आमच्या देवाची, अरे देवाच्या नामानं आमचीच ताकद एवढी आहे की त्या काळाच्या मस्तकावरती आम्ही सोट्यानंही प्रहार करू शकतो. हेच संत सावता महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. नामाची बळेन भेऊ सर्वता, नामाची बळे न भेऊ सर्वता. बोला वा वा वा. कळी काळाच्या माता सोटे मारू, कळी काळाच्या माता सोटे मारू, वैकुंठीचा देव आणू या कीर्तनी. बोला वैकुंठीचा देव आणू या कीर्तनी. हा ही नामाची ताकद आहे की कळी काळाच्या माथा सोटे मारू. कळी काळ साधा नाही हो. कळी काळ अशी गोष्ट आहे, या जगात या विश्वात जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला एक दिवस ज्याच्या मुखात जायचे तो म्हणजे काळे. इथं आल्यानंतर सर्वांनाच जावं लागतं. माऊली सुंदर सांगतात, देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सुहळ्या, ना म्हणू नये धनंजया जिया परी. जो आला त्याला जावं लागणार. हे तर सोडून द्या हो, यात नवल नाही. स्वतः देवाला सुद्धा त्याचे अवतार ठेवता आले नाही. येथे नाही उरो आले अवतार. अवी ताकद काळाची. पण आमच्या संतांनी नामाच्या ताकदीवर त्या कळी काळाच्या मस्तकावरती सोटा मारला, प्रहार केला. ही नामाची ताकद. आमचे संत एकनाथ महाराजांनी 3 वेळा सलग काळावरती विजय मिळवला, त्याला म्हणतात सोटा मारणे. आणि हे जे सगळं होतं ना, याला कारण भक्ती आहे. आणि महाराज भक्ती अशी गोष्ट आहे जी निर्गुण निराकारातल्या देवालाही सगुण साकारामध्ये परिवर्तित करते. त्याला कारण भक्ती आहे. आणि देवाला जे सुख अपेक्षित आहे ते सुख फक्त आणि फक्त भक्तांजवळच भेटतं, म्हणजे देवाच्या संताच्या कीर्तनातच भेटतं. म्हणून प्रसिद्ध अभंग आहे, ज्या सुखाकारणे देव वेडावला वैकुंठ सोडून संत सदनी. अहो देव येतो, वैकुंठाहूनही येतो, पण त्याला पाहिजे आपली भक्ती. आणि म्हणून महाराज म्हणतात, देव वैकुंठाहून येतो ना, मग आपल्या ही कीर्तनात देवाला नक्कीच आणू. असं महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात. वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी, विठ्ठल गाऊनी नाचुरंगी. पण महाराज तुमचा तो वैकुंठातला देव कीर्तनात येतो का? याच्या पहिले अगोदर कोणाचे कीर्तन आलाय का? म्हणे आलाय. कोणाच्या? नामदेव रायच्या. काय पुरावा, काय प्रमाण? अरे पुरावा आहे, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी देव नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग.
देव राहतो भक्तांमध्ये येतो आणि भक्ताचाच होऊन राहतो. देव येतो त्याला कारण भक्ती आहे. महाराज सांगतात देव कशाने भेटते, स्वतः श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाला सांगतात. त्याचं वर्णन आमचे माऊली करतात. उभी फार सुंदर आहे. तुम्ही वैकुंठी हे नसे एक वेळ भानुबिंबे न दिसे वरी योगियाची मानसे उमरडो निजाय पर्येतया पाशी पांडवा मी हरपलो गिवसावा जेथ नाम घोष बरवा करीती ते मा. किंबहुना साध्या भाषेत सांगायचं झालं तर माझे भक्त गाती जेथे नारदामी उभा तेथे. ज्या ठिकाणी माझे भक्त माझं गुणगान नामचिंतन करतात त्या ठिकाणी मी निश्चित पद्धतीने असतो. पण आपल्या कीर्तनात देव यावा याकरता काय करावं तर विठ्ठल गावोनी नाचू रंगी. विठ्ठलाच्या नामचिंतनामध्ये देवाचं नामघोष करावं, नाचू कीर्तनाचे रंगी. ज्ञानदीप लावू जगी गाऊ नाचू विठू तुझा करू अनुवाद. हे आपण एक केलं पाहिजे, तेव्हा देव येतो आणि आपल्यातच थांबतो. पण ज्यावेळी देव आले त्यावेळी तो सण, त्यावेळी तो वेळ कशी होती. सावता महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात, सुखाचा सोहळा करोनी दिवाळी प्रेमे वनमाळी चित्ती धरू. सुखाचा आनंदाचा क्षण जसा असते, साध्या भाषेत दिवाळीचा सण जेवढ्या आनंदात आपण साजरा करतो ना, अगदी बस तेवढाच आनंद त्या संतांनी घेतला, आमच्या वारकऱ्यांनी घेतला. पण केवळ आनंद नाही घेतला तर देवाला आपल्या हृदयात साठवलं. कोणी साठवलं? ज्यांचा अभंग आहे त्यांनीच साठवलं. साठविला दाता त्रैलोक्याचा तो देव त्यांनी साठवला. देव थांबतो पण आपलं हृदय कसं पाहिजे. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येऊन गोपाळ राहे तेथे. देव थांबतो, देव राहतो, पण चित्त निर्मळ असलं पाहिजे. आणि एकदा का देव आपल्या हृदयातून विराजमान झाला की आपलं पुढील सर्व आयुष्य देव अति योग्यरित्या पार पाडतो. आपला योगही देव बघतो, क्षेमही देव बघतो. आमच्या गीतेमध्ये प्रमाणे भगवंत सांगतात 9व्या अध्यायातल्या 22 नंबरच्या श्लोकामध्ये, अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासति तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. त्याचं सर्व मी बघतो, फक्त त्यानं शुद्ध चित्त केलं पाहिजे आणि तो फक्त माझं गुणगान करत बसला पाहिजे. एवढं केलं की मग तो देव येतो. आणि देव आल्यावर फक्त देवाची सेवाच करू नका तर काय करा, प्रेमे वनमाळी चित्ती धरू. प्रेमाने त्या वनमाळीला देवाला आपल्या चित्तामध्ये धारण करा. आणि मुळात म्हणजे देवाला चित्तात धारण करायचं असेल तर पाहिजे भक्ती. आणि भक्ती जर का साध्य करायची असेल तर त्याला पाहिजे नामस्मरण. म्हणून आपण नामस्मरण केलं पाहिजे. ते कसं? विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई टाळी टाळी माय बाप विठोबा रघुमाई. भक्ती महत्वाची जीवा करता. भक्ती नसेल तर जीवन व्यर्थ आहे. म्हणून भक्ती महत्वाची आहे. म्हणून महाराज सांगतात त्या देवानं तुमच्यापर्यंत यावं याकरता भक्तीचा मार्ग, भक्तीची कास धरा. आणि भक्तीनं फक्त देवच प्राप्त होतो असं नाही बरं, भक्तीनं अजून काय प्राप्त होतं. संत सावता महाराज अभंगाच्या 4थ्या चरणात म्हणतात, सावता म्हणे ऐसा भक्ती मार्ग धरा. सावता म्हणे ऐसा भक्ती मार्ग धरा. सावता महाराज सांगतात भक्तीची कास धरा रे तुम्ही. वा वा वा, जय हो. भक्तीचा मार्गाने काय होत? तेने मुक्ती द्वारा ओळंगती. तेने मुक्ती द्वारा ओळंगती. वैकुंठीचा देव आलोया कीर्तनी. वैकुंठीचा देव आलोया कीर्तनी. वा, होत काय
काय तर ती भक्ती आपल्या दारात येते. 4 सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता या 4ही मुक्त्या आपल्याला प्राप्त होतात. म्हणून नामस्मरण महत्वाचे. अतिशय सुंदर गोड असा अभंग आहे. संपूर्ण मी जर का अभंगाचा थोडा बारकाईने जर का विचार केला ना, एवढा सुंदर अभंग आहे की संपूर्ण अभंग फक्त 2 शब्दाविषयी खेळतो. नामाची आबळे एवढ्या 2 शब्दाविषयी संपूर्ण अभंग खेळतो. बघा बरं, कळी काळाच्या माथा सोटे मारू त्याला कारण नामाची आबळे, वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी त्याला कारण नामाची आबळे, आणि त्यानंतर वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी विठ्ठल गावणी नाचुरंगी त्याला कारण नामाची आबळे, सुखाचा सोहळा करुणी दिवाळी प्रेमी वनमाळी चित्ती धरू त्याला कारण नामाची आबळे, आणि सावता म्हणे ऐसा भक्ती मार्ग धरा जेने मुक्तीद्वारा ओळंगती त्याला ही कारण नामाची आबळे. असा सुंदर छान असा अभंग आहे. झालेली कीर्तन रूपी सेवा तुम्हा सर्वांच्या चरणी समर्पित करतो. ह्या अभंगाचा भाव असाच असेल काही सांगू शकत नाही. भगवंतांनी आई वडिलांनी जशी बुद्धी दिली त्या पद्धतीनं बोलण्याचा प्रयत्न केलाय. झालेली सेवा दोघा न्यायमूर्तीच्या चरणी तुम्हा सर्व श्रोत्यांच्या चरणी समर्पित करतो. सावता महाराजांच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली काय आहे ना, तिकडून बघत होतो. तुमच्या गळ्यात टाळ नव्हता तरी तुम्ही टाळ वाजवत होते. तुमच्या हातात पखावज नव्हता तरी तुम्ही पखावज वाजवत होते. कुठलीच एक हे नव्हती गोष्ट की तुम्ही करायचे थांबले होते. म्हणलं आज सोहम महाराजांच्या दिवसाचा खेळ रंगलेला आहे. आणि तो एवढा रंगत चालला होता की मला आता त्याच्याबद्दल उत्सुकता आहे. पण त्याच्या आधी मला विचारायचंय ताईंना की ही सेवा कशी वाटली. सोहम महाराज, आपण फारच सुंदर आणि उत्कृष्ट सेवा केली. खूप कीर्तन छान केलं. 4ही चरणावर अभंगाच्या तुम्ही चिंतन मांडलं आणि 4ही चरणावर चिंतन सांगत असताना शेवट तुम्ही त्या नामावर गेलात. म्हणजे ही वाक्याची बोलण्याची जी पद्धत असते अभंग सोडवण्याची ती खूपच छान. 1 नंबर तुम्ही कीर्तन केलं. धन्यवाद. आणि सावता महाराजावर छान बोलला. सावता महाराजाबद्दल काय बोलायचं महाराज. आम्हाला देवात सुद्धा देव दिसत नाही पण माझ्या सावता महाराजांना भाजीपाल्यात देव दिसला असे सावता महाराज. पण धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दाता त्रिलोक्याचा असे सावता महाराज. माझ्या लाडक्या कीर्तनकाराला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. किती वय आहे तुमचं? 17 चालू आहे. हे 17 वाले म्हणजे खतऱ्याच्या पलीकडे गेलेले आहेत सगळे. मला असं वाटतं की हे कीर्तनकार नाही आहेत, ही मुलं नाही आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी मागून घेतलेलं पसायदान हे उगवलेलं आहे. ईश्वर निष्ठांची मांदी आळी, कारण त्याच्याशिवाय दुरितांचं तिमीर जात नसतं आणि विश्वाला सुधर्माचा सूर्य दिसत नसतो. आणि जाग आणणारेच आहेत ते, म्हणून तर ते काकडे आहेत. काकड्याशिवाय जाग येत नाही. सोहम महाराज खूप गोड. मला खूप आवडलं तुमचं कीर्तन. खूप शुभेच्छा तुमच्या पुढच्या प्रवासाला. वा वा वा. तुम्हाला कधी कळालं होतं बरं की आज आपण बाल कीर्तनकार म्हणून अख्ख्या महाराष्ट्राला परिचित झालेलो आहोत? म्हणजे साधारणरित्या बोलायचं झालं तर वयाच्या 5व्या वर्षात मी पहिलं कीर्तन केलं समाधी सोहळ्यामध्ये. अभंग होता, मला वाटतं अभंग कुठला होता तो, आता कोण सांगते? कोण? माझे वडील खाली बसलेले आहेत. या या यावर 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 यावर. वा 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 वा. अभंग होता चला आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर डोळा पडू. एवढ्या मोठ्या आपल्या शिष्याला तयार केलंय. वा वा, स्वागत आहे. काय सांगाल? आमच्या गावून दिंडी येत असते. हा, मग आम्ही दिंडी सोबत आलो. महाराजांचं म्हणजे लहानपणापासून महाराज मंडळीत असल्यामुळे ते लाडके असते. हा. यांच्या अगोदर 2-3 कीर्तन झाले. त्यांना वाटलं एक उठलो आपल्या याच्यातून आणि कीर्तन करतो. मग मी पण करू शकतो कीर्तन. बाळा तुझा अभंग पाठ नाही येत नाही काही, कसं काय बरं. मला माहिती नव्हतं की महाराज कीर्तन करू शकतात. पण ते म्हणून मी करतो. मग धोतर नाही काय नाही, मग रुमालाचं एक धोतर बांधून दिलं. एवढा लहान होतो. आणि फेटा रुमालाच बांधून दिला आणि विना हातात दिला तर विना जमिनीपासून डोक्याच्या वरी जायचा. मग स्पेशल एक माणूस विना धरायला होता आणि मग महाराजांना उभं केलं. मग असा खांद्यावर टेकवला विना आणि महाराजांनी अभंग सुरू केला. सर्वांना वाटलं 10 मिनिटं बोललं पण ते 45 मिनिटं बोलले. वा 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 वा. एक छान सांगू का मी, बाल कीर्तनकार, त्यानंतर येणारं ग्लॅमर, थोडीशी चर्चा, थोडं सेलिब्रिटी लाईफ आणि त्याच्यानंतर पुन्हा अभ्यासात स्थिर राहणं,
ही तपश्चर्या मोठी असते वा 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 आणि ती ज्याला सांभाळता आली बेडा पार हो गया. वा. ही सगळी प्रलोभनं असतात. अभ्यासापासून मन विचलित करणाऱ्या अनेक गोष्टी मिळतात. लोक आपल्या मागे खूप लागलीत, मग आता नाही अभ्यास केला तरी चालेल. कारण बालकीर्तनकार म्हणून सुरू झालेलं कीर्तनातलं जीवन हे तडीस नेणं सगळ्यात कठीण गोष्ट आहे. वा. आणि तो प्रवास माऊलीच्या कृपेने बुलढाण्याहून आलात तुम्ही, बरोबर ना? हो हो हो. गजानन महाराजांचा प्रसाद आहेच तुमच्या मागे आणि छान होईल, खूप छान. राम. माऊली, तुकोबांसोबत 14 टाळकरी असायचे. ज्यावेळेस तुकोबा अभंग लिहायचे किंवा कीर्तन करायचे, त्यातला हा एक टाळकरी नित्यनेमाने त्यांची कीर्तन सेवा ऐकायचा. ते कीर्तनात दंग असायचे आणि हे कीर्तन मन लावून ऐकायचे. परिणाम असा झाला, हा लक्ष देऊन कीर्तन ऐकणारा सेवेकरी तुकोबांचा टाळकरी एक दिवस अभंग लिहू लागला, कीर्तन करू लागला. त्यांचं नाव म्हणजे संतू तेली. महाराज, संत संगतीचा यापेक्षा वेगळा काय परिणाम असू शकतो बरं? पाचारण करूयात हरिभक्ती पारायण संदीप महाराज गुरव यांचं. तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत. कायमी पतित कीर्तिवान, कायमी पतित कीर्तिवान, कायमी पतित कीर्तिवान. अवतार तुम्हा धराया कार, अवतार तुम्हा धराया कर, अवतार तुम्हा धराया कर, अवतार तुम्हा धराया कर. उद्धराया जन जड जीव, उद्धराया जन जड जीव, उद्धराया जन जड जीव. वाढावया सुख भक्ती भाव धर्म, वाढावया सुख भक्ती भाव धर्म, वाढावया सुख भक्ती भाव धर्म. वाढावया सुख भक्ती भाव धर्म. कुळाचार नाम विठोबा, कुळाचार नाम विठोबात, कुळाचार नाम विठोबात. अवतार तुम्हा धराया कार, अवतार तुम्हा धराया कर, अवतार तुम्हा धराया कार. अवतार तुम्हा धराया कर. उद्धराया जन जड जीव, उद्धराया जन जड जीवा, उद्धराया जन जड जीवा. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, गुणचंदनाचे तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी. गुणचंदनाचे तैसे तुम्ही जगी संत जन, तैसे तुम्ही जगी संत जन, तैसे तुम्ही जगी संत जन. अवतार तुम्हा धराया कार, अवतार तुम्हा धराया कर, अवतार तुम्हा धराया कार. अवतार तुम्हा धराया धराया जन जड जीव, धराया जन जड जीव, धराया जन जड जीवा. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, भारत माता की. हर हर ज्योतिबाच्या नावानं चांबल विठ्ठला. प्रस्तुत प्राप्त कीर्तनरूपी कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग जगतवंदनीय जगद्गुरु तुकोबाराय, ज्यांना वेदसुज्ञ भक्तितज्ञ वारकरी तत्वज्ञ वेदांचा अर्थ अभंग समर्थ वारकऱ्यांचा परमार्थ म्हटलं जातं, ज्यांनी 5वा वेद म्हणजे गाथ्याची निर्मिती केली आणि ज्यांच्या नामचिंतनानं देहुगावचे रस्ते सुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलू लागले, एवढी ताकद एवढं सामर्थ्य ज्यांचं होतं ते जगद्गुरु तुकोबाराय. आणि त्या तुकोबारायांचा संतपर प्रकरणातला सुंदर असा अभंग आजच्या कीर्तनरूपी सेवेसाठी निवडला आहे. विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल.
अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय संतांची ओळख सांगतायत, संतांची ताकद सांगतायत, संतांचं सामर्थ्य सांगतायत, संतांचा अवतार सांगतायत. त्याआधी खऱ्या अर्थानं संत म्हणावं तरी कुणाला हो? संत या शब्दाची ज्यावेळी फोड केली जाते, विग्रह केला जातो, तो विग्रह कदाचित आम्हाला असा सापडतो, सन अधिक त म्हणजे संत. थोडक्यात काय तर ज्यांनी सन्मार्गाची वर्तणूक धारण केली, ज्यांनी सन्मार्गानं सगळं आयुष्य वेचलं, त्याच्या पुढे जाऊन जे भगवान परमात्म्याला प्रिय झाले, ज्यांनी षडविकार स्वतःपासून बाजूला काढले, त्यांना म्हणावं संत. विठ्ठला तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणातून संतांना उपमा देतात. उपमा, मग उपमा कशाला म्हणावं? दोन वस्तूतील किंवा दोन व्यक्तीतील सामर्थ्य किंवा साधर्म्य ज्या पद्धतीनं दाखवलं जातं त्याला म्हणावं उपमा. मग तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणाच्या माध्यमातून संतांना उपमा देतात. ती उपमा कृपावंत मायबापाचे. तुकोबाराय संतांना कृपावंत मायबाप म्हणतात. मग मायबाप आणि कृपावंत मायबाप यात फरक आहे का? हो, नक्कीच. मायबाप कुणाला म्हणावं आणि कृपावंत मायबाप कुणाला म्हणावं? आपल्या अपत्यांना जन्म दिलं, आपल्या अपत्यांना मोठं करणं, त्यांच्यावर संस्कार करणं आणि त्यांच्यावरच प्रेम करणं, याला म्हणावं मायबाप. मग कृपावंत मायबाप कुणाला म्हणावं? कृपावंत मायबाप त्याला म्हणावं ज्यांनी फक्त आपल्याच अपत्यावर नाही तर जगाच्या अपत्यावर प्रेम केलं, सर्वांवर प्रेम केलं, त्यांना म्हणावं कृपावंत मायबाप. आमचं कसं असतं, आमचं जर लहान लेकरू शेजारणीच्या मुलासोबत जर उन्हात खेळायला लागलं तर आमची आई आमच्या लेकराला हाक मारते, बाळ्या, ए बाळ्या, त्या शेजारणीच्या कार्ट्यासोबत उन्हात खेळू. म्हणजे आपला तो बाळ्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट. मग आपला बाळ्या आणि दुसऱ्याचं कार्ट होत असेल तर त्याला कृपावंत मायबाप म्हणता येईल का? अजिबात नाही हो. मग संतांना तुकोबाराय कृपावंत मायबाप का म्हणतात? याला खूप मोठी ओळख आहे. जगाची माऊली जगाच्या बापाकडं पांडुरंग परमात्म्याकडं पसायदान मागताना सांगते, देवाला मागते, देवा, अरे देवा, तुला द्यायचंच असेल ना तर मला एकच दे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. अरे खऱ्या अर्थानं देवा द्यायचंच असेल, जे खळ आहेत त्यांच्या अंगी असणारा वाईटपणा निघून जाऊ दे देवा, आणि त्यांची सत्कर्माकडे रती वाढू दे. म्हणजे चांगल्यावर जेवढं संतांचं प्रेम आहे तेवढंच वाईटावर आहे. आजच्या या जगात संत, खरे संत आणि ढोंगी यातला फरक कसा ओळखायचं? शास्त्रकार एका ठिकाणी सांगतात, हंस श्वेतो बक श्वेतो को भेदयो बक हंसयो निरक्षीर विवेके तू हंसो हंसहा बको बकहा. थोडक्यात काय तर पाणी मिश्रित दूध ज्यावेळी हंसाच्या समोर आणि बगळ्याच्या समोर ठेवलं जातं, बगळा आणि हंस दिसायला सारखेच बरं का, पण पाणी मिश्रित दूध दोघांच्या समोर ठेवल्यानंतर हंस फक्त त्यातलं दूधच शोषून घेतो, पण बगळा मात्र सगळं पाणी मिश्रित दूध पिऊन टाकतो. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, संत स्वतःतले पाण्याप्रमाण असणारे षडविकार बाजूला काढतात आणि पाण्याप्रमाण असणारे षडविकार बाजूला काढून फक्त भगवान परमात्म्याचं नामचिंतन ग्रहण करतात, म्हणून ते संत आहेत. विठ्ठला मग अशा संतांची ओळख तुकोबाराय सांगतात. काय गोड वर्णन आहे तुकोबारायांचं. तुम्ही संत माय बाप कृपावंत, काय मी पतित कीर्ती, मी पतित आहे हो, मी अधिकारहीन आहे, आणि तिथपर्यंत तुमची जी कीर्ती वर्णन करण्यापर्यंत मी मात्र पोहोचू शकत नाही. माझे शब्द थोकडे तरी सुद्धा मी तुमची कीर्ती वर्णन करतोय. मग तुमचा अवतार कशासाठी? म्हणून अवतार तुम्हा धरा या कारण उद्धराया जन. जडाचा उद्धार, जीवाचा उद्धार, जनाचा उद्धार संतांनी केला. जनाचा उद्धार केला, आमच्या गळ्यात माळाली, कपाळावर बुक्का लागला, पायानं वारिली, हातानं टाळेली, मुखानं भगवान परमात्म्याचं नामचिंतन आलं, निश्चित आमचा उद्धार झाला. उद्धराया जन. पुढं उद्धराया जड, 4 पायाचा रेडा, आणि 4 पायाच्या रेड्याच्या मस्तकावर माझ्या माऊलीने हात ठेवला आणि तो रेडा सुद्धा वेद बोलायला लागला. तो रेडा वेद बोलतो, त्या अर्थी जीवाचा उद्धार झाला. 4 पायाच्या जीवाचा उद्धार रेड्यामुखी वेद बोलविला, गर्व द्विजांचा हरविला, किंवा अंगी ऐसे बळ रेडा बोले, आणि तो रेडा बोलायला लागला. हो काय सांगावं, काय ताकद आहे माझ्या संतांची. म्हणून तुकोबाराय सांगतात, अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव. त्या पुढे जाऊन तुकोबाराय सांगतात, मग संतांनी अजून काय केलं? वाढावया सुख भक्ती भाव धर्म. भक्ती वाढवली, भाव वाढवला, धर्म वाढवला, आणि कुळाचा आचार माझ्या विठोबाच्या नावानं ज्यांनी करायला शिकवलं ना ते आमचे संत आहेत. वाढावया सुख. सुख कुठं आहे? सुख रूपायसा तुझ्या कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका तो, किंवा सर्व सुखांची आगर बाप रखुमा देवीवर. म्हणून संत श्रेष्ठ आहेत बाबा. आणि मग तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे गुण
चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संतजन. ज्या पद्धतीचे गुण चंदनाच्या अंगेत, चंदन स्वतः झिजतं जगाला शीतल करतं, तसे संत स्वतः झिजतात आणि जगाला शीतल करण्याचं काम करतात. म्हणून संत श्रेष्ठ आहे आणि यांचा अवतार जगाच्या कल्याणासाठी आहे. विठोबा रखुमा जय विठोबा रखुमा, जय विठोबा रखुमा, जय विठोबा रखुमा, जय विठोबा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुम्हारा ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय. ताई, काय वाटलं ही सेवा पाहून? महाराज फार सुंदर अभंग सोडवला. तुमचं गायन, कीर्तन, वक्तृत्व आणि संताबद्दलचे विचार असे तुम्ही प्युअर मांडले. कारण असं हे भेसळ नाही केली, नाहीतर असं घडतं आधा दूध आधा पाणी, जादा डाले तो बेईमानी, असं काही केलं नाही. खूप छान आणि वा, एकदम वा. सुंदर विचार सांगितले. त्याबद्दल मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देईन. संदीप महाराज, साधारणपणे कीर्तन करत असताना हे आपण उपर्ण बांधतो ना, याला कंबर कसणं म्हणतात. आणि हे काम करताना कसून कामाला लागावं लागतं, म्हणून कंबर कसूनच ते काम करावं लागतं. वा दादा, वा वा वा. आणि कंबर कसून उभा राहिलेल्या माणसाची एनर्जी कशी असते ती उत्तम दिसत होती. कीर्तनाची जी जबाबदारी आहे, मनाला मरगळ आलेली आहे आणि ती मरगळ झटकायची आहे. त्याच्याकरता झटकणारा किती झटक्यात आला पाहिजे त्याचं उत्तम उदाहरण तुमच्या कीर्तनाच्या सादरीकरणातून पाहायला मिळालं. जनरली म्हटलं जातं की अभंगावर कीर्तन झालं, काही वेळेला अभंग खाली असतो आणि कीर्तन वर होतं, तर तसं नाही, हे अभंगातलंच झालेलं कीर्तन आहे. आपल्या मेहनतीला खूप खूप सॅल्यूट आहेत. वा, आपल्या वा, पुढच्या वा, वा. प्रवासाला शुभेच्छा राहतील. दोन्ही सारख्यांच्या तर प्रतिक्रिया मिळाल्या. आज कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार, या मंचावर सेवा झाली. काय भावना आहेत महाराज? खूप छान भावना आहेत मनात. बर, म्हणजे अगदी कित्येक वर्षापासून टीव्हीवर येण्याची संधी कुठेतरी शोधत होतो. या आधीही प्रयत्न केलेले, पण काही कारणास्तव संधी डावलल्या गेल्या आणि आज या ठिकाणी ती संधी प्राप्त झाली आणि एवढं मोठं व्यासपीठ मिळालं हे खरं माझं भाग्य मी समजतो. आणि खऱ्या अर्थानं ज्या गोष्टीची इतक्या वर्षापासून प्रतीक्षा करत होतो, खऱ्या अर्थानं ती गोष्ट आज मला मिळाली म्हणून मला आनंद होतो. संदीप महाराज, तुम्ही जसं टीव्हीवर येण्याची संधी शोधत होती ना, तशी टीव्ही पण तुमच्यासारखी रत्न शोधत होती. वा वा वा, त्यामुळे वा, वा. सोनी मराठी आणि तुमचा दोघांचा शोध थांबला. वा 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 वा. पुढच्या सेवेसाठी शुभेच्छा. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण. या माऊली, संत नामदेवांनी चोखोबाची हाडं विठ्ठल विठ्ठल नामावून ओळखली आणि संत कबीरांनी जनाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल नामावरूनच ओळखल्या. ही खरी तर संतांची लक्षणं आहेत की ते पांडुरंगाची किती भक्ती करतात. हीच ओळख पुन्हा करून देण्यासाठी पाचारण करूयात हरिभक्तीपरायण राणी महाराज बडे यांचं. चित्ती नाही आस, चित्ती नाही आस, चित्ती नाही आस, चित्ती नाही आस. त्याचा पांडुरंग दास, 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 त्याचा पांडुरंग दास. असे भक्तांची ये घरी, असे भक्ताची ये घरी, असे भक्तांची ये घरी, असे भक्ताची ये घरी. कामेन सांगता करी, 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 कामेन सांगता करी. अनाथाचा बंधू, अनाथाचा बंधू, अनाथाचा बंधू, अनाथाचा बंधू. अंगी असे हास बंधू, अंगी असे हास बंधू, अंगी असे आस बंधू, अंगी
असे आस बांधू अंगी असे आस बांधू अंगी असे आस बांधू असे भक्तांची ये घरी असे भक्ताची ये घरी असे भक्ताची ये घरी असे भक्ताची ये घरी कामेन सांगता करी 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 हात कामने भावे तुका म्हणे भावे हात कामने भावे तुका म्हणे भावे देव सत्ता राबवावे देव सत्ता राबवावे देवा सत्ता राबवावे देवा सत्ता राबवावे देवा सत्ता राबवावे देवा सत्ता राबवावे असे भक्तांची ये घरी असे भक्ताची ये घरी असे भक्ताची ये घरी असे भक्ताची ये घरी कामेन सांगता करी 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 विठ्ठल 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 कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय विठ्ठल 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग. जन्माला आलेल्या जड जीवांचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जिजवणारे पंचम वेद निर्माते देहू निवासी सुप्रसिद्ध संत श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराया यांचा अवघ्या 4 चरणाचा अभंग आज सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ सांगायचं झालं तर या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास, ज्याच्या चित्तामध्ये तिळा इतका सुद्धा स्वार्थ नाहीये, ज्याच्या चित्तातली समूळ संसाराची आशा निघून गेली, अशा भक्तांचा दास कोण होतो? त्याचा पांडुरंग दास. मग एका साधकाने तुकोबारायांना विचारलं, तुम्ही म्हणता ना भगवान परमात्मा दास होतो, मग राहतो कुठं? असे भक्तांचे घरी. कशा करिता? कामेन सांगता करी. म्हणे आणखी काय करतो भगवान परमात्मा? तर त्यावेळेस तुकोबाराय म्हणतात, अनाथांचा बंधू अंगी असे हास बंधू. माझा भगवान परमात्मा जे अनाथ लोक असतात त्यांचा पाठीराखा बंधू म्हणून आपली नाती पुरवत असतो. आणि शेवटच्या चरणामध्ये सांगतात, तुका मने भावे देवा सत्ता राबवावे. भगवान परमात्म्याला आपल्याला जर कशाने राबवायचं असेल तर एकमेव साधन म्हणजे भाव आहे. जोपर्यंत आपल्या अंतकरणामध्ये भाव जागृत होत नाही तोपर्यंत भगवंत प्राप्ती आपल्याला होत नाही. माऊली ज्ञानोबाराय हरिपाठामध्ये सांगतात, भाव बळ्याकडे एरविनाकडे करतळी आवळे तैसा हरी. अशा प्रकारे भगवंताला भावानं आपलंच केलं पाहिजे. मग ह्या झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल विठ्ठल. या अभंगामध्ये तुकोबाराय सांगतात की चित्ती नाही असं, ज्यांचं चित्त एकदम निर्मळ असतं अशा भक्तांचा दास माझा भगवान परमात्मा होत असतो. मग त्यासाठी आपलं चित्त कसं असायला हवं? निर्मळ असायला पाहिजे. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे तेथे. अशा प्रकारे आपलं चित्त निर्मळ असायला पाहिजे मला. तोपर्यंत भगवान परमात्मा काही आपल्याकडे येत नाही आणि आपणही भगवंताकडे जात नाही. परंतु भगवंताकडे जर जायचं असेल तर त्याच्यासाठी काय करावं लागेल? मेन म्हणजे आपल्या अंतकरणातली आशा बाजूला काढायची. जोपर्यंत आपण या आशेच्या विरक्त होत नाही तोपर्यंत भगवंत प्राप्ती काही आपल्याला होत नाही.
परंतु ही आशा आशेनं महाराज चांगल्या चांगल्यांना सोडत नाही. गीतेमध्ये 39 उदाहरणं भक्तांची दिली आहेत, परंतु त्यापेक्षा एक महत्वाचं उदाहरण म्हणजे भक्त हे निरपेक्ष असतात. गीतेमध्ये 12व्या अध्यायात 16वा श्लोक दिलेला आहे. अनपेक्ष सुतीर दक्ष उदासीन गत व्यतः सर्वारंभ परित्यागी यौमत भक्त समे प्रिय. म्हणजे भगवान परमात्मा म्हणतात की या भक्तांकडे काय असतं, आशा कशाची नसते. मग हे भक्त कसे असतात तर उदास वृत्तीचे असतात. भगवंतापेक्षा भक्त हे श्रेष्ठ असतात ज्यांच्या अंतकरणामध्ये आशा असते ना महाराज. ज्यांच्या अंतकरणात आशा असते ते त्यांना अख्ख्या जगाचा दास व्हावं लागतं. परंतु ज्यांच्या अंतकरणात आशा नाहीये त्यांचे दासत्व अख्खं जग करत असतं. जग होईल याचं नवल नाहीये. भगवान परमात्मा त्यांचा दास होतो अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. मग एका साधकाने विचारलं की देव तुकोबराय तुम्ही म्हणता ना भगवान परमात्मा काम करतो, याच्यासाठी काहीतरी संबंधही असायला लागतो. मग संबंध काय तर अनाथांचा बंधू अंगी असे हासबंधू. अनाथ म्हणजे काही भिकारी नाही. अनाथ म्हणजे ज्याच्याकडे कसलाच आधार नाहीये, ज्याच्याकडे स्वतःच्या शक्तीचा, स्वतःच्या अहंकाराचा, शरीराचा सुद्धा आधार राहिलेला नाही, अशा भक्तांचा दास माझा पांडुरंग परमात्मा होत असतो. द्रौपदी मातेचं उदाहरण जर द्यायचं झालं तर ज्या वेळेस द्रौपदी मातेची भर सभेमध्ये वस्त्र हरण केली जात होती, त्यावेळेस द्रौपदी मातेनं आधी सर्वांना विनवणी केली की मला कोणीतरी वाचवा. सगळे त्या ठिकाणी बसले होते, परंतु कुणी सुद्धा त्यांना साथ दिली नाही. आणि जोपर्यंत स्वतःमध्ये शक्ती होती तोपर्यंत आपली साडी धरून ठेवत होते. ज्या वेळेस आपल्या शक्तीचा अहंकार सुटला त्यावेळेस त्यांनी काय केलं, दोन्ही हात वरती केले आणि भगवंताचं नामस्मरण केलं. अशा प्रकारे भगवान परमात्मा आपली नाती पुरवत असतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम रखुमाई रखुमाई. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली काय सांगाल दादा सेवेबद्दल? इतकं स्पष्ट आणि एकदम ओघवतं. मला त्यांना विचारावंसं वाटेल की किती वर्ष झाली आपण कीर्तन सेवेमध्ये आहात ताई? 2 वर्ष झाली. ज्ञानोबारायांचा महाराष्ट्र अद्भुत आहे. कुठं काय पिकतं कुठं काय पिकतं. मला असं वाटतं महाराष्ट्रात सगळ्यात जास्त काय चांगलं पिकतं, मी म्हणेल महाराष्ट्रात भक्ती आणि कीर्तन सगळ्यात चांगलं पिकतं. वा वा वा. मी प्रथम राणीताईचं मनापासून कौतुक करेल की एवढ्या कमी वयामध्ये छान कीर्तन करतात. खूप छान विवेचन केलं त्यांनी. कीर्तन सांगता सांगता आशेवर सुद्धा बोलले. माझ्या लाडक्या ताई तुम्ही सुद्धा आशा ठेवा की आपलाही नंबर यावा म्हणून. आपल्याला शुभेच्छा. रामकृष्ण हरी. आता आमंत्रित करूयात आजच्या भागातील 3 सेवेकरांना. या तर माऊली संदीप महाराज आणि सोहम महाराज यांची ही वारी अशीच अखंड चालू राहणार आहे. रामकृष्ण हरी. तर माऊली जगात भारी आपली पंढरीची वारी, एकमुखानं बोला रामकृष्ण हरी.